नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या सदरात आपणा सर्व गोयकरांचे स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करतो. आज आपल्याकडे गोवा तसेच सिंधुदुर्गातले उत्कृष्ट कलावंत राजेंद्र कदम हे आले आहेत आणि ते आपल्या नाट्य, सिनेमा आणि सिरियल या विभागात जे कामं करतात त्याविषयी आपल्याला माहिती घेणार आहेत. चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्या कार्याविषयी. राजेंद्र नमस्कार. नमस्कार. राजेंद्र, मला सर्वप्रथम हे सांगा की आपल्याला या कलाक्षेत्रात आवड कशी आणि केव्हापासून निर्माण झाली? नाही, आवड म्हणायचं झालं तर 6वी 7वीमध्ये असताना मी एक नाटकात प्रयोग केला होता. बरोबर. परंतु त्या प्रयोगानंतर मी मध्ये कुठे काहीच केलेलं नाही, कारण कॉलेज जीवनात हायस्कूल जीवनात काही केलेलं नाही. त्याचं कारण असं की मला पाठांतराची भीती वाटायची. बरोबर. आणि 90च्या दरम्यान मी नोकरीला लागलो गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून, आणि त्या दरम्यान मी काहीच केलेलं नाही 6 वर्ष. परत बरोबर. 96मध्ये एक कार्यक्रम माझ्या नजरेत पडला, तो म्हणजे एक कोकणची नगरी अक्षरसिंधू साहित्य कला मंच बरोबर यांचा तो कार्यक्रम होता. आणि तो कार्यक्रम मी आता सहज बघत होतो आणि तो बघता बघता मला वाटायला लागलं की अरे हे मी करू शकतो, हे सोपं आहे. कारण त्यात कसं तो फोक डान्स होते, बतावण्या होत्या, नंतर शेवट दशावताराने एंड होता त्याचा. मग सहज तो कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे जे प्रमुख होते विजय चव्हाण म्हणून, ते म्हणून मला भेटले, कारण ते माझे जवळचे मित्र असल्यामुळे. आणि ते मला म्हणाले की राजू तू हे करू शकतोस का? तर म्हटलं तुम्ही घेत असाल तर मी करतो. आणि सहज मी त्यांच्यामध्ये जॉईन झालो आणि त्यामध्ये मी फोक डान्स करायचो, वाघ्या मुरळी करायचो, धनगर नृत्य करायचो, गजानृत्य करायचो, नंतर तुमचं कोळी नृत्य करायचो. आणि ते करत करत असतानाच एक 97मध्ये मला ब्रेक मिळाला की त्याच संस्थेमार्फत एक एकांकिका बसवण्यात आली. बरोबर. आणि त्या एकांकिकेसाठी मला वाचन करण्यासाठी बोलवलं. काय होतं एकांकिकेचं नाव? त्या एकांकिकेचं नाव होतं जिद्दी. अच्छा. त्याचे लेखक होते संभाजी सावंत. बरोबर. आणि त्याचं दिग्दर्शन करत होते सुहास वरुणकर. बरोबर. आणि ती माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका. पण ती एकांकिका करत असताना प्रॉब्लेम असा झाला की माझं पाठांतर होत नव्हतं. आणि पाठांतर इथपर्यंत होत नव्हतं की एकांकिकेला आता फक्त 4च दिवस शिल्लक राहिले. अरे बापरे. आणि मग त्यामध्ये काम करत असताना इतर जे कलाकार असतात ते जरा अडखळले जातात माझ्यामुळे. आणि त्यावेळी डायरेक्टर चिडले आणि ती एकांकिका त्या ठिकाणी थांबवली त्यांनी. आणि म्हटलं काही स्पर्धेला उतरायचं नाही, एकांकिका बंद करा. सगळे कलाकार निघून गेले, मी फक्त थांबलो होतो. बरोबर. मी त्यांना जाऊन भेटलं आणि त्यांना म्हणालो की सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि मी त्यांच्या समवयस्करांना नोकरीला असल्यामुळे ते मला बोलू शकत नव्हते. तर मी त्यांना म्हटलं की उद्या माझं पाठांतर असेल. बरोबर. मी त्या दिवशी घरी गेलो, झोपलो. सकाळी आल्यानंतर त्यांनी परत दुपारनंतर रिहर्सल चालू केली. आणि त्या रिहर्सलला मी असे टेक देत गेलो ना की तेही अचंबित झाले की अरे कालपर्यंतचं काय नव्हतं, आज असं काय करायला लागला. आणि मग ते मला म्हणाले की राजू आज तू ह्या एकांकिकेमध्ये अभिनयाचं फर्स्ट प्राइज मारणार आहेस. कॉम्पिटिशन होती. अच्छा. एकांकिकेची. आणि ती कॉम्पिटिशन कुडाळला होती. आणि त्यात महत्त्वाचं असतं की कोंकणी आणि मालवणी अशा 2 भाषेत एकांकिका असले तरी चालतील अशी स्पर्धा त्यांनी ठेवली होती. आणि त्यामध्ये आमची मालवणी एकांकिका होती. बरोबर. आणि तुम्हाला खरं सांगतो सर की त्या एकांकिकेला झाडून सगळी फर्स्ट प्राइज मिळाली. बरोबर. म्हणजे अभिनय फर्स्ट, जेंट्स मी, लेडीज फर्स्ट, दिग्दर्शन फर्स्ट, नेपथ्य फर्स्ट, सगळं फर्स्ट मिळालं. बरोबर. मला हे सांगा की हे आता तुम्ही एकांकिका वगैरे केली, मग नंतर तुमची प्रोफेशनल जी सुरुवात असते ती कशी झाली? मग प्रोफेशनलला कशी सुरुवात झाली तुमची? प्रोफेशनलला सुरुवात झाली त्याच्या अगोदर एक थोडंसं मागे येतो, मी सांगतो तुम्हाला. ओके. की नंतर मला प्रोफेशनल करायच्या सुरुवातीला मला विचारायला लागले बरेच जण की आता तू हे कसं करतोस. तर तुम्हाला खरं सांगतो सर की नाटक करताना पाठांतर करावं लागत नाही. बरोबर. कुठेच पाठांतर लागत नाही. तुम्ही नाटकाची स्क्रिप्ट वाचलात, स्टेजवर डायरेक्टर समोर उभे राहिलात, नाटकाला तालीम सुरू झाली आणि ती 2-3 तालीम झाल्या की तुम्हाला कळतं कुठून कुठे जाऊन कुठली वाक्य म्हणायची आहेत. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला ते अंगवळणी पडावं लागतं, पाठांतर करावं लागत नाही. पाठांतर केलं तर ते नाटक होत नाही, हे मला त्यावेळी कळलं. आणि ते पाठांतर माझं आता कसं होतं की जेव्हा माझ्या 2-3 रिहर्सल्स होतात त्यावेळी त्या रात्री ना मला वेध सुरू होतात की
तालीम सुरू करतो मी स्वप्नामध्ये. अरे वा. मग त्याला उजळणी म्हणतात काहीतरी प्रकार तो. आणि त्या स्वप्नामध्ये मी रिहर्सल करतो. बरोबर. आणि रिहर्सल अशी करतो ते जिद्दी एकांकिकेचं तेच झालं. मी त्याला बोललो ना की उद्या मी उभा राहतो. त्या रात्री मी पूर्ण ती एकांकिका स्वप्नात अभिनय केला आणि दुसऱ्या दिवशी उभा राहिलो. बरोबर आहे. आणि त्यावेळी ते अचंबित झाले की अरे काल नव्हतं आज कसं झालं. त्यामुळे मी सर्रास सर्वांना सल्ला देईन की तुम्ही नाटक करत असताना पाठांतराबरोबर तुमचं कॅल्क्युलेशन ॲटोमॅटिक झालं पाहिजे. म्हणजे गाडी चालवतात आणि अचानक मध्ये कुत्रा आला तर आपण ब्रेक क्लच बीच सगळं ते एकाच वेळी दाबतो ना, ते काय सांगावं लागत नाही, ते ॲटोमॅटिक घडतं. तसं नाटक घडलं पाहिजे. फारच आणि सुंदर. तुम्ही आता प्रश्न महत्त्वाचा विचारलात की तुम्ही प्रोफेशनलकडे कसे गेलात. बरोबर आहे. तर हे करत असताना हे कमीत कमी मला 5 वर्ष करावी लागली. एक 4-5 एकांकिका आणि त्या एकांकिका करत असताना जिद्दी, त्यानंतर केली सल नंतर केली पैल नंतर केलं मी ऐन आषाढात पंढरपुरात. अशा मी 15 एकांकिका केल्या. बरोबर. पण सुरुवातीच्या ह्या 4-5 एकांकिका आहेत ना, ह्या मी सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक या ठिकाणी सतत 4 वर्ष फर्स्ट होतो, अभिनय फर्स्ट. आणि त्याच्यामध्ये मी जी सल केली होती एकांकिका, सल माणसाला सल लागते ना, ती सल, त्या सलमध्ये मी वयाच्या 28व्या वर्षी 75 वर्षाचा म्हातारा केला होता. ते एकांकिका संपल्यानंतर लोक बघायला यायचे ते म्हातारा कोण आहे तो. एवढं पायाचं बेरिंग मी त्यावेळी पकडलं होतं. आणि प्रोफेशनलकडे कसं वळलो की नंतर ह्या गोष्टी सुरू झाल्या आणि कोकणाकडे ना चित्रपट सिरियल ही लोक यायला लागली. आणि मग इथं विचारायला लागले कोण कोण कलाकार आहेत. मग ती आमची नावं पुढे ॲटोमॅटिक यायला लागली कारण आम्ही त्यावेळी प्रवाहात होतो. आणि तिथून मग आम्ही सहज प्रोफेशनलकडे आलो. प्रोफेशनलमध्ये काय काय केलं तुम्ही. प्रोफेशनलमध्ये करत असताना मी सध्या सिरियल केली कुठली, छोट्या बाईची मोठी स्वप्न. बरोबर. त्याच्याचबरोबर मी सुमित्रा भावेंच्या 2 चित्रपट केले. बरोबर. एक घो मला असला जावा, बरोबर. दुसरं म्हणजे एक कप चहा. बरोबर. हे 2 चित्रपट केले आणि ते प्रायोगिक रंगभूमीचे चित्रपट आहेत. बरोबर. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी क्राईम डायरी ह्याचे भरपूर प्रयोग केले. म्हणजे 1990च्या 92-93च्या दशकामध्ये ETV मराठी होतं. तर ETV मराठीमध्ये त्यावेळी मी क्राईम डायरी केलं. त्याचे निगेटिव्ह टाईपच्या भूमिका तुम्ही केल्यात का त्याच्यात सगळं. हो 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 हो. म्हणजे तुम्ही काहीतरी म्हणजे कॅरेक्टर निगेटिव्ह टाईपचं कॅरेक्टर. हो हो हो. पण तुमचे डोळे वगैरे जे असे आहेत ना की त्याच्यातनं म्हणजे एकदम दिसून येतं की तुमचे निगेटिव्ह टाईपचे रोल्स जास्त आहेत. म्हणून तुम्हाला त्याच्यात 150 एपिसोडमध्ये काम मिळालं. हां. कारण कसं असतं ते क्राईमचं काम करत असताना चोर लुटारू हेच हिरो असतात ना. बरोबर. त्यामुळे ते विलनच असतात. बरोबर. आणि ती कामं जास्त मिळायला लागली. बरोबर. आणि त्यामुळे त्याचे 100-150 एपिसोड केले आणि क्राईम वॉचचे 20-25-50 एपिसोड केले. बरोबर. मध्यंतरी गोव्यामध्ये आम्ही असं ऐकलेलं की तुम्ही काहीतरी डॉक्युमेंटरी वगैरे केलेली गोवा ह्याच्यासाठी काहीतरी डॉक्युमेंटरी वगैरे केलेली आणि ती मला वाटतं काहीतरी साथीवर वगैरे असं काहीतरी होतं. हो हो, माकड तपावर. त्याच्याविषयी जरा सांगाल का आम्हाला तुम्ही. त्याचं कसं झालं की मी जसं प्रोफेशनल करतो किंवा एकांक करतो त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम असतात, म्हणजे मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. बरोबर. त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी हिरिरीने भाग घ्यायचो. बरोबर. आणि जबाबदारी बरीचशी त्यावेळी माझ्याकडेच असायची सांस्कृतिकची. तर मग मला विचारलं जायचं की यावर्षी सगळे बघत असायचे की सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राजू कदम काय करणार आहे. बरोबर. मग ह्याच्यातनं ते सहज सिओनच्या लक्षात आलं की माकडताप हा दोडा मार्ग आणि गोवा हा बाँड्रीला जास्त चालतो. मग त्याच्यावर एखादी डॉक्युमेंटरी केली तर. मग ती डॉक्युमेंटरी सहज मला विचारली गेली की राजू कदम तुम्ही ही डॉक्युमेंटरी कराल का आमच्या अधिकाऱ्यांकडून. अधिकाऱ्यांनी होय म्हटल्यानंतर आरोग्य विभाग आला परत त्याच्यामध्ये. बरोबर. मग आरोग्य विभागाशी चर्चा करावी लागली. आणि ही डॉक्युमेंटरी करण्यासाठी माझे सहकारी आहेत, निलेश पवार असेल, हे 2-3 सहकारी आहेत, त्यांनी त्याला जास्त मदत केली. आणि ही डॉक्युमेंटरी माकडतापावर जरी असली तर लोकांना वाटतं की माकडामुळे हा आजार होतो. बरोबर. पण तसं नाही आहे ते. अच्छा. मग एक्झॅक्टली काय. एक्झॅक्टली जी गोचिड असते, गोचिड. अच्छा. ती माकडाच्या अंगावर चढते. अच्छा. आणि त्या गोचडीने संसर्ग होऊन तो माकड मरतो आणि त्याच्यातून जे विषाणू निर्माण होतात त्याच्यातून माणसांना ताप येतो. ती गोचड माणसाला चावली. हो हो.
जी माकडाला चावली ती गोचिड जर माणसाला चावली तर तिथून माकड, म्हणून त्याला नाव दिलं माकडताप. अच्छा अच्छा अच्छा. आणि ती गोचिड आपल्या अंगावर येऊ नये म्हणून भरपूर प्रिकॉशन्स दिले होते की तुम्ही पूर्ण शर्ट पूर्ण घाला, पॅन्ट शर्ट पूर्ण घाला, बूट घाला पायात, हातात मोजे घाला, असं करून तुम्ही जंगलात जा. तुमच्या अंगाला गोचिड टच झाली नाही पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती एखादं माकड जर मृतावस्थेत तुम्हाला दिसलं तर ते माकड पूर्ण जाळून टाका, ते असं मोकळं सोडून देऊ नका, की ज्यामुळे ती गोचिडी सहित ते माकड पूर्ण नष्ट होईल. एक्झॅक्टली दोडामार्ग आणि म्हणजे कुठे गोव्यात एक्झॅक्टली दोडामार्ग आणि दोडामार्गचा जो गोवा बॉर्डरचा जो किनारा आहे हां. त्याच्यामध्ये दोडामार्गाचा अर्धा भाग आणि गोव्याचा अर्धा भाग त्या बाजूचा, ह्या भागाचं माकडतापाचं प्रमाण जास्त होतं. फारच महत्त्वाचं काम केलं आहे तुम्ही आणि फारच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे एक कला क्षेत्रातून तुम्हाला ह्या इथे पण म्हणजे जाऊन करण्याचा योग आला, ती मोठी गोष्ट आहे. हो, आणि मला त्याचा जास्त आनंद असासाठी होतो की ती सीडी, ते कारण त्यावेळी सीडीचा काळ होता, आता पेन ड्राईव्हवाले, तर त्या सीडी पूर्ण जिल्ह्यामध्ये दिल्या गेल्या, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीला दिल्या गेल्या, गोव्याच्या पण त्या बॉर्डरच्या ग्रामपंचायतींना दिल्या गेल्या की ह्या सीडी गाव लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना ते बघून त्याचा प्रसार आणि हे केलं जास्त. नाहीतर लोकांचा गैरसमज होतो की माकडांमुळे होतो, बरोबर. आणि त्यामुळे त्या आजाराला त्या ठिकाणी खीळ बसली आणि तो त्या ठिकाणी स्टॉप झाला. बरोबर बरोबर. आता कला क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर तुम्ही बऱ्याच भूमिका केलेल्या आहेत निगेटिव्ह, पण मला असं वाटतं की तुमच्या आवडीची आणि आमच्या प्रेक्षकांना आवडेल अशी काही एखादी तुम्ही हे करून दाखवाल का आमच्या प्रेक्षकांसाठी, असं काहीतरी? ठीक आहे. मी संजय पवारांची एक एकांकिका केली होती ऐन आषाढात पंढरपुरात. हो, करा ना. त्याच्यामध्ये आहे एक सोलो आहे छोटासा, तो मी करतो, करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला नाही म्हटलंच तरी आता 15-20 वर्ष झाली आहेत. काय नाही, करून दाखवा आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. त्यामध्ये मी चोखोबा केला होता आणि शरद सावंत म्हणून माझा एक मित्र होता, त्याने विठ्ठल केला होता. देव आणि भक्त ह्याच्यामधलं ते द्वंद्व आहे तिथे. त्यामध्ये चोखोबा हा म्हटलं तरी ॲग्रेसिव्ह दाखवला आहे, जो मला तुम्ही मागास म्हणून म्हणतात विलन, त्याप्रमाणे तो मी सादर करतो. ओके. अरे सोयीचा इतिहास बनवणार इतकं प्रामाणिक असते तर विठ्ठला तुझ्या इथे शेजारी माझा हनुमंतासारखा फोटो नसता का? अरे देवा, ही स्ट्रॅटेजी बदलाय पाहिजे बघ. या लोकांना म्हणावं ही स्ट्रॅटेजी बदला. तू केला म्हणावं या अन्नधान्यावर लक्ष ठेव. आता गॅट आणि डंकेलचे दिवस आले, ती उद्या बीबी होणार नाही. त्या जनीला म्हणावं आता दळणं बंद कर, आता बापे दळायला लागले. ती त्या कुलकर्णीच्या पोराला म्हणावं आता भिंती कसल्या चालवतोस, सायबर स्पेसमध्ये चला. राहिले मुक्ताई, दिलाय म्हणावं ह्या ग्लोबलायझेशनच्या काळात हक्काचं दावा आवडू नगस, इतका टोटल रिव्हॉल्युशन पॅटर्न पाहिजे बघ. लय भारी, लय भारी केलं तुम्ही. नंतर मी त्याच्यामध्ये ना एक सल म्हणून एकांकिका केली होती की त्याचे मला वाटतं त्याच्यामध्ये मला एक छोटासा रोल होता. नाही, रोल मोठा होता, परंतु 28व्या वर्षी 75 वर्षाचा म्हातारा केला होता. आणि तो म्हातारा असा होता की वर्तमान काळात मेंटल आणि भूतकाळात तो चांगला, असं ते कॅरेक्टर. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल का? ठीक आहे. रे गाडी थांबवा रे, ए गाडी थांबवा, ए गाडी थांबवा रे, गाडी थांबवा, माका मुंबईक न्यावा रे, माका मुंबईक न्यावा. अरे मुंबईक व्हाय आता काम करीन रे, मी व्हाय आता काम करीन, पण माका मुंबईक न्यावा. ए गाडी थांब, ए गाडी थांबवा रे, ए थांबवा रे, गाडी थांबवा. अच्छा, असं होतं ते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की त्याचा मुलगा होता ना, तो त्या रेल्वेखाली येऊन मृत्यू पावला होता. अच्छा, ऐकलं का? आणि तो मुलगा गाई ढोरं सगळी सांभाळायचा. तर त्या मुलाची आस त्याला लागली होती, आणि त्याच वेळी त्याच्या घरात जी गाय होती त्या गायवर तो प्रेम करायचा, कारण त्या मुलाचं प्रेम त्या गायीवर होतं. अशी त्याची थीम होती. आणि कोकण रेल्वे आली होती तर जमिनी विकू नका, असा तो विषय होता त्यावेळी. नाही, आलं ते तुमच्या अभिनयातून थोडंसं मला जाणवलं. आता खलनायकाच्या ज्या निगेटिव्ह रोल्स आहेत ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला रोल मिळाले. मला वाटतं तुमच्या डोळ्यामध्येच तसा लुक आहे की म्हणजे तुम्हाला जास्त करून डायरेक्टर वगैरे अशाच विलनच्या वगैरे भूमिका देतात. तर त्याविषयी आपण काय बोलाल का माझ्याशी? म्हणजे कसं काय? खलनायकाबद्दल म्हणायचं झालं तर
मला खलनायक, कारण मुळात माझा स्वभाव थोडा ॲग्रेसिव्ह आहे. हां. त्यामुळे खलनायक इझी करणं सोपं जातं. तर मुळात तुमच्यात ते खलनायक पण थोडंसं हवं तर खलनायक करणं सोपं जातं, आणि जर नसेल तर ते निर्माण करावं लागतं. बरोबर. पण खलनायकाचा रोल करण्यासाठी काही हरकत नाही, कारण काय माहिती आहे, हिरो भरपूर तयार झाले आहेत, खलनायक व्हायला कोण तयार होत नाही. बरोबर. त्यामुळे खलनायकाचे जर रोल करायचे असतील ना तर अवश्य करा मुलांनी, नवीन पिढीने, कारण त्यामुळे तुम्हाला रोल जास्त मिळतील, कारण हिरो भरपूर तयार होतात. एकच असतं कदाचित. हो, तो हिरो एकच असतो. बरोबर आहे, ते बरोबर आहे तुमचं. बरं, मला हे सांगा की आता तुम्ही हे सगळं जे ह्या कला क्षेत्रामध्ये एवढी तुमची वाटचाल झाली, तर ते सगळं तुम्ही तुमची नोकरी सांभाळून केलं तुम्ही हे सगळं. तर तुम्ही म्हणजे कसं काय ह्या दोन्हीचा कसा मेळ घातला, परत तिथल्या लोकांचं तुम्हाला कसं सपोर्ट मिळाला, ह्याविषयी जरा सांगा मला. नोकरी करताना महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी ह्या क्षेत्राकडे वळलो 96-97मध्ये, बरोबर. त्यावेळी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला शासनाची मान्यता घ्यावी लागते की तुम्ही नाटकात काम करणार आहोत, सिरियलमध्ये काम करणार आहोत. विजिलन्स परमिशन असा एक भाग असतो कॉम्पल्सरी आहे. ओके. आणि त्यावेळी ननी पटेल म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी होते, CO. बरोबर आहे. त्यांनी मला त्यावेळी ती परवानगी दिली होती की तुम्ही चित्रपटात, नाटकामध्ये, सिरियलमध्ये, वृत्तलेखन याच्यामध्ये विना मोबदला काम करू शकता. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला महत्त्व सांगतो, मी आता पण सिरियल केल्या ना त्याचा मोबदला नाही घेतला. बरोबर आहे. स्वतःचे खिशातूनच पैसे खर्च केले. त्याचं कारण मी नोकरीला असल्यामुळे ते मला जमलं. आणि ती तुमची आवड, कलेची जी मनापासूनची तुमची आवड आहे ती तुम्हाला पूर्ण करायची होती. आणि पण ती करत असताना महत्त्वाचा मुद्दा सर असा आहे की गव्हर्नमेंटची नोकरी आणि कला हे सांभाळणं तितकं सोपं नाही. बरोबर आहे. कारण गव्हर्नमेंटची नोकरी करत असताना तुम्हाला रोजचं काम रोज करावंच लागतं. टांगती तलवार आहे ती. करावंच लागतं. बरोबर आहे. त्यामुळे माझ्या ऑफिसमधले कर्मचारी आणि माझ्या ऑफिसमधले अधिकारी बरोबर यांनी या माझ्या 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 30 वर्ष मला खूप सहकार्य केलं. अरे वा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ना. आता मी त्या अधिकाऱ्यांचं किंवा कर्मचाऱ्यांची नावं घेत बसत नाही, बरोबर. पण त्यांचा सपोर्ट नसताना तर मी आज तुमच्यावर इथे बसलेला दिसलो नसतो. नक्कीच. त्यामुळे त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मी खरोखर प्रणाम करतो की अधिकारी आणि कर्मचारी तुमच्यामुळे मी आज या ठिकाणी बसलो आहे. बरोबर आहे. बरोबर. तर हे झालं नोकरीच्या ठिकाणचं. आता तुमच्या परिवारामध्ये, घरामध्ये तुमचं म्हणजे ह्या कलाक्षेत्रामध्ये तुम्ही जायचात, कुठे बाहेर जायचात, रात्रीचं उशिरा जाणं वगैरे, घरातल्यांचा कसा सपोर्ट होता? घरी कसं तुमच्याकडे बघितलं गेलं, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? मुळात कसं आहे सर माहिती आहे की आमच्या घराण्यामध्ये आधी कलाकार कोण नाही, आणि मी पहिलाच थिएटरला करायला लागलो. त्यावेळी आईवडिलांचा एवढा काही विरोध नव्हता. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये. परंतु कसं आहे, विचारलं जातं ना, काय कमवतोस? नोकरी करतोस ते पैसा मिळतो, हे करतोस तर काय कमवतोस? बरोबर आहे. पण ती एक छंद आहे, ती आवड आहे. त्यामुळे घरातून सुरुवातीला विरोध झाला नाही आईवडिलांचा. पण ज्यावेळी लग्न झालं 2000मध्ये, आणि लग्न करून जेव्हा पत्नी माझ्या घरी आली त्यावेळी तो कालावधीच मे मधला होता आणि तो पीक पिरियड होता की स्पर्धेंचा वगैरे. तर ती मला म्हणाली की आता हे बंद करा, बास झालं. पण त्यावेळी मी तिला स्पष्ट सांगितलं की पहिली बायको माझी ती आहे आणि नंतर मग तू आहेस. त्यावेळी ती मनातून रागावली असेल बिचारी. बरोबर. पण नंतर असं झालं की मी एकांकीच्या स्पर्धा करायला लागलो. पेपरमध्ये मला अभिनयाच्या फर्स्टमधून बातम्या यायला लागल्या, आणि कुठल्याही स्त्रीला वाटलंच ना की आपला नवरा पेपरमध्ये झळकते म्हणजे तिची कॉलर टाईट होते. बरोबर. तसं तिला बरं वाटायला लागलं की आपल्या नवऱ्याचं नाव पेपरमध्ये येतंय. बरोबर. आणि नंतर मग तिनं कधीही ढुंकून सांगितलं नाही आजपर्यंत की तुम्ही नाटकात काम करू नका. उलट आज परिस्थिती अशी झाली आहे की मी प्रोफेशनल करताना आज तिच्या नावाने प्रोडक्शन आहे, चैत्राली प्रोडक्शन, स्वाती राजेंद्र कदम निर्मित. अच्छा. निर्माता ती आहे, तिचं नाव आहे निर्मिती क्षेत्र. बरं, मग आता मला हे सांगा की पुढे मग तुम्ही कसं हे करणार आहे, म्हणजे पुढे काही अजून तुम्हाला रोल्स वगैरे मिळाले की नाही ह्याच्यात, किंवा आताचे तुमचे रिसेंट काही प्रोजेक्ट आहेत का, किंवा पिक्चर्स म्हणा किंवा सिरियल्स आहेत की आहे? तुमचं प्रारब्ध म्हणून पिक्चर येतो आहे, त्यामध्ये निगेटिव्ह रोल आहे, धनराजचा रोल आहे, निगेटिव्ह आहे पूर्ण. अच्छा अच्छा. तो तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल ओके भविष्यामध्ये आणि 5-6 महिन्यामध्ये. परंतु तिकडे जाण्याच्या अगोदर मला एक संदेश द्यावा लागतो मुलांना
हम्म. की ह्या क्षेत्राकडे मुलांनी वळावं, बिंदास वळावं. हम्म. आणि ते पैसा आहे प्रामाणिकपणे केलं तर. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो पिक्चर लवकर येईल, प्रारब्ध निगेटिव्ह रोल लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यातून मला आणि निगेटिव्ह रोल मिळतील असं वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मला हे सांगा की समजा आता एखाद्या यंग जनरेशनच्या मुलांना वगैरे या फील्डमध्ये म्हणजे आता नाट्य क्षेत्रात किंवा सिरियलमध्ये पॉझिटिव्ह म्हणा किंवा निगेटिव्ह म्हणा असे दोन्ही रोल, आजकाल कोणी निगेटिव्हला जात नाही, तुम्ही सांगितलं प्रत्येकाला हिरोज बनायचे असतात. मग त्या पुढच्या पिढीला समजा ह्या क्षेत्रात काही काम करायचं असेल तर त्यांना तुम्ही असा काय सल्ला देऊ शकाल तुम्ही त्यांना? नाही, खरंच चांगलं क्षेत्र आहे. फक्त महत्त्वाचं काय आहे की ह्या क्षेत्राकडे येताना तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. पूर्वी शिक्षण नव्हतं, पण थोडं शिक्षण घेऊन मुळात तुमच्यात असावं लागतं. आम्ही कुठलं शिक्षण घेतलं नाही, मुळातच आमच्यात आहे. निळू फुले असतील, श्रीराम लागू असतील, यांच्यात मुळातच होतं. बरोबर. त्यामुळे प्रशिक्षण घ्यावं लागलं नाही. तर मुलांनी शिक्षण घेऊन यावं. याची प्रगती आहे, पैसा आहे, सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे. फक्त ते प्रामाणिकपणे तेच केलं पाहिजे. ते सांभाळून ते करतो, होणार नाही. बरोबर बरोबर. राजेंद्र, आपण इथे आलात गोवा दूरदर्शनमध्ये आणि आपल्या कार्याविषयी आमच्या सगळ्या प्रेक्षकांनी आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आपणा सर्वांचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि हा प्रोग्राम इथेच संपवतो. नमस्कार. नमस्कार.